नमस्कार, नवोदय मिशन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. चला तर आपण मागील व्हिडिओमध्ये संख्या आणि संख्या पद्धती यामधील स्वाध्याय 1.1 पाहिला होता. नवीन सिलेबसनुसार आपण सर्व व्हिडिओ पाहत आहोत. पहा, हे पुस्तक आहे नवनीतचं. त्याच्यामधील तुम्हाला स्वाध्याय 1.2 आज आपण घेणार आहोत. चला तर आपण सोडवूया. पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न असेल 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31, 51 या संख्येपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे. म्हणजे यातील तुम्हाला मूळ संख्याची बेरीज करायची. तर पहा, यामधील मूळ संख्या कोणकोणत्या आहेत हे आपल्याला अगोदर माहिती पाहिजे. 17 मूळ संख्या आहे, 13, 41, 2, 31 या मूळ संख्या आहेत. 17, 13, 41, 2, 31 या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. बघा, 7 आणि 3 10 आणि 1 11, 11 आणि 2 13, 13 आणि 14, 14 आला 4, 1 येईल, 1 2 3 आणि हे 4 7, 7 आणि हे 3 10. म्हणजेच आपल्याला याचं उत्तर येईल 3 नंबरचा ऑप्शन. पहा, तुम्हाला 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या पाठ असायला हवेत. काय मूळ संख्या पाठ असाव्यात, जेणेकरून असा प्रश्न आल्यानंतर तुमचा चुकणार नाही. चला तर पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न दुसरा आहे, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. बघा, या ठिकाणी आता तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. याचा अर्थ तुम्हाला संख्येविषयी अचूक माहिती असायला हवी आहे. बघा, 0 ही विषम संख्या आहे, हे चूक आहे. 0 ही सम संख्या आहे, हे देखील चूक आहे. 0 ही मूळ संख्या आहे, हे चूक आहे. 0 ही विषम संख्या नाही आणि समसंख्याही नाही, हे अगदी बरोबर आहे. याचं उत्तर ऑप्शन येईल 4 नंबरचा. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न नंबर 3. बघा, या ठिकाणी तुम्हाला प्रश्न 3 मध्ये विचारलं आहे, 3ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3ची स्थानिक किंमत यांच्यातील आपल्याला फरक याचा अर्थ वजाबाकी असतो. हे आपण या आधी व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर बघा, आता 3ची दर्शनी किंमत 3च असते. म्हणजे 3ची दर्शनी किंमत किती? 3च असते. आणि या संख्येमध्ये 3ची स्थानिक किंमत विचारली. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 स्थानावर आहे. म्हणजे 3ची स्थानिक किंमत काय झाली? स्थानिक किंमत झाली 30,000. ठीक आहे. आणि यांच्यातला फरक याचा अर्थ यांची दोघांची वजाबाकी करायची. म्हणजेच 30,000 वजा 3 करायचे. बघा, 10 तून 3 गेले 7, इथं राहतील 9, इथं राहतील 9, इथं राहतील 9, इथं राहील 2. हे उत्तर आपलं या ठिकाणी असेल. तर पहा, ऑप्शन कितीमध्ये आपल्याला हे उत्तर पाहायला मिळते? ऑप्शन नंबर 2 मध्ये. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 4 नंबरचा आहे, 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे? म्हणजे बरोबर आहे याचा अर्थ असतो. खरे आहे याचा अर्थ बरोबर आहे. बघा, 2 ही मूळ संख्या आहेत, हे चूक असेल, कारण 1 मूळ आहे, ही संख्या मूळ नाही. ठीक आहे. म्हणजे हे चूक असेल. 2 ही सहमूळ संख्या आहेत. पहा, सहमूळ संख्या म्हणजे काय हे तुम्हाला अगोदर माहिती. सहमूळ संख्याला एक दुसरं नाव आहे. ते एक नाव कोणतं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. सहमूळ संख्याला आणखीन एक नाव आहे. ठीक आहे. तर आता हा ऑप्शन आपला अगदी बरोबर आहे. बघा, आता 2 11ची गुणिते आहेत. बघा, 11ची गुणिते 33 आहे, पण 97 नाही, म्हणजे हेही चूक आहे. दोन्ही सम आहेत. बघा, या ठिकाणी दोन्ही विषम आहेत, म्हणजे हे देखील चूक आहे. आता सहमूळ संख्या म्हणजे काय की ह्या 2 संख्येमधले विभाजक तुम्हाला काढायचे. 1, 3, 11, 33 आणि ही मूळ संख्या असल्यामुळे 1 आणि 97. बघा, दोन्हीमध्ये जर सामायिक एकच असेल तर ती असते सहमूळ संख्यांची जोडी असते. ठीक आहे. तर सहमूळ संख्या म्हणजे काय, याला दुसरं कोणतं नाव आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला. चला तर पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न आपला नंबर असेल आता 5 नंबरचा प्रश्न असेल. तर पहा, या ठिकाणी प्रश्न आहे. प्रश्न नीट समजून घेऊ आपण अगोदर. पुढीलपैकी कोणत्या संख्येची दर्शनी व स्थानिक
किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते, तर त्याचं उत्तर असेल 0. कारण बघा, कुठलीही संख्या घ्या तुम्ही, समजा ही एक संख्या घेतली आपण, त्यामध्ये या 0 आहे, याची स्थानिक किंमत किती असेल? स्थानिक किंमत 0च असेल, बरोबर आहे. आणि ह्याच 0ची दर्शनी पण किंमत किती असेल? 0च असेल, ठीक आहे. म्हणून याचं उत्तर येते 0. चला पुढील प्रश्नाकडे येऊया. 6वा प्रश्न आहे, 4, 5, 0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी अंकाची पुनरावृत्ती होऊ शकतात कोणती? आता बघा, अंक किती आहेत? 1, 2, 3, 4. बनवायचे किती? 5 अंकी आणि लहानात लहान. मग अगोदर आपण लहानात लहान यांच्यापासून कोणती संख्या बनते ती बनवू आपण. बघा, लहानात लहान संख्या बनवताना आपण उतरत्या क्रमाने मांडतो, पण अगोदर आपण 0, 3, 4, 5 घेतलं तर ही 3च अंकी संख्या बनते, म्हणून 0 2 नंबरला घ्यायचा. 3, 0, 4, 5 ही झाली. पण आपल्याला किती विचारली? 5 अंकी, म्हणजे सर्वात छोटा अंक जास्त वेळेस घ्यायचा, म्हणजे 3, 0, 0, 4, 5 हे आपलं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असेल, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला तर या स्वाध्यायाचा शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. हा शेवटचा प्रश्न आहे, n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढील विधान सत्य आहे? सत्य म्हणजे बरोबर आहे. तर बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. हे चिन्ह तुम्हाला मोठी संख्या दर्शवते आणि हे चिन्ह तुम्हाला लहान संख्या दर्शवते. तर पहा, n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत, म्हणजे n काय ही आपल्याला नैसर्गिक संख्या आहे. मग तुम्हाला नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे माहिती पाहिजे. नैसर्गिक संख्येला देखील आणखीन एक नाव आहे, ते कुठलं आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पहा, आपण काय करू मग, n म्हणजे 1 घेऊ. किती घेऊ? 1. तर पहिल्या ऑप्शनमध्ये बघा, n चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग किती येईल? 1च. आणि 1 चा घन देखील काय येईल? 1च. हे चिन्ह इकडे आहे, म्हणजे 1 हा 1 पेक्षा मोठा असेल का? नाही, म्हणजे हे ऑप्शन चूक आहे. पहा, इथंही देखील तसंच, 1 चा घन 1, 1 चा वर्ग 1, 1 हा 1 पेक्षा मोठा असेल का? नाही. या ठिकाणी 1 वजा 1 मोठा 0, म्हणजे 1 1 गेला, 0 राहिला या ठिकाणी. मग 0 हा 0पेक्षा मोठा असतो का? नाही, म्हणजे हे ऑप्शन नाही. तर लास्ट ऑप्शन n म्हणजे 1 आहे आणि मोठे चिन्ह हे 0, म्हणजे 0पेक्षा 1 मोठा असतो. यामुळे आपला ऑप्शन नंबर या ठिकाणी 4 असेल. पहा, आपण स्वाध्याय 1.2 मधील सर्व स्पष्टीकरणं पाहिलेली आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.